मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज ना आपण 1 वर्षाची आंब्याची चटणी कशी करणार आहोत ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर ही व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, प्रथम आंब्याची चटणी करताना जी तुम्ही कात्री वापरणार आहात, जो कटर वापरणार आहात, त्याचे निर्जंतुकीकरण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला जसा संसर्ग होतो ना माणसाला, तसा दुसऱ्या झाडाचा संसर्ग दुसऱ्या झाडालाही होतो. त्याच्यामुळे निर्जंतुकीकरण नक्की करून घ्या. तर आता 1 वर्षाचं हे आंब्याचं झाड आहे. याची एक छाटणी झाली होती 6 महिन्यानंतर, म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये. जून 2025ची याची लागवड आहे आणि आता जून 2026 चालू होते. तर 1 वर्षाची आंब्याची छाटणी कशी करायची ते आपण बघणार आहोत. याची वाढ एकदम चांगली आहे. 2 वर्षाचं हे रोप होतं. आता प्रथम काय करा माहिती आहे की खालून ज्या फांद्या येतात 1 ते 1.5 फुटावरून, आता या झाडाचं काय झालं आहे बघा, वाढ एकदम चांगली आहे, परंतु 1 फुटावरती ज्याला ही चांगली फांदी आली आहे. तर हिला ना आपण इथे छाटणार नाही आहोत, कारण याचा बेस एकदम मजबूत आहे. हिला अशीच ठेवणार आणि ही जी खाली जाणाऱ्या फांद्या आहेत ना, आणि कटिंग करताना काय करा, मी आधी वरती दाखवतो तुम्हाला. आता हा बघा, हा जो पेर आहे, इथून ही फांदी चालू झालेली आहे. इथून मी छाटणी केली होती. इथून याला 2 ब्रांचेस फुटल्या. इथे एक डोळा आहे, इथे एक डोळा आहे. तर ह्या डोळ्यावरती आपल्याला कट मारायचा आहे. आणि कट मारताना कट कसा घेतो बघा मी, म्हणजे याच्यावरती पाणी साचणार नाही. तिरका कट जर घेतला तर याच्यावरती पाण्याचा थेंब पडला तर तो खाली जाणार. तर असेच आपल्याला बाकीच्या सुद्धा फांद्या छाटायच्या आहेत. छाटणीचा उद्देश एकच आहे मित्रांनो, की झाडाचा बेस मजबूत होतो आणि झाडाचा सांगाडा चांगला तयार होतो. आता छाटणी करताच्या अगोदरचा तुम्ही झाड बघाल कसा अकराळ विकरा वाढला होता, आणि छाटणी केल्यानंतरचं त्याची फांद्या चांगल्या डेव्हलप होतील. कोणत्याही जातीचा आंबा असू दे मित्रांनो, छाटणी अत्यंत गरजेची आहे. आता याला जेव्हा ब्रँचेस फुटतील, आता तुम्हाला लवकर ब्रँचेस हवे असतील तर हा जो डोळा असतो ना, हे जर तुम्ही कट केलं ना तर लवकर येतात. पण काय हरकत नाही आहे, कारण ब्रँचेस त्याला फुटणारच आहेत. तिथे कोळी नवीन फांदी आले ही बघा. तर हिला आपण अशीच ठेवूया. जेव्हा ऑक्टोबर छाटणी तेव्हा तिच्या डोळ्यावरती कट करूया. छाटणीचा उद्देश काय मित्रांनो, की आंब्याची कॅनोपी जी आहे ती चांगली डेव्हलप होते आणि झाडाचा बेस मजबूत होतो. झाडाची उंची आपल्याला पाहिजे तेवढीच करता येते. आणि जो सूर्यप्रकाश जो आहे, आता सूर्य आपल्या डोक्यावर आहे, त्याच्यामुळे ऊन त्याच्या खालीच पडतं. सूर्यप्रकाश आहे जो खोडापर्यंत पोचला जातो. सूर्यप्रकाश पोचल्यामुळे काय होतं, त्याच्या खोडावरती ना आळी वगैरे लागत नाही. सूर्यप्रकाश हा मुख्य भाग उपयोग आहे झाडांसाठी. तर मित्रांनो, हे आपण बघितल्या व्हिडिओमध्ये एका वर्षाच्या आंब्याच्या झाडाची छाटणी कशी करायची. ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल. त्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.